नमस्कार. मागच्या विश्लेषणामध्ये आपण ग्रुप सी मेन्स 2024 मधले व्होकॅब्युलरीचे प्रश्न बघितले होते. आता ह्या भागामध्ये आपण ग्रुप बी मेन्स 2024 मध्ये आलेले व्होकॅब्युलरीचे प्रश्न नक्की कोणत्या सोर्समधून आले ते पाहणार आहोत. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तो सोर्स काही वेगळा नाहीये, तोच आहे. हो, ह्या एकाच सोर्समधून जवळजवळ सर्व व्होकॅब्युलरीचे प्रश्न आलेले आहेत. चला तर मग हा कोड एकत्र मिळून सोडवूया. हा प्रश्न आहे ना, MPSCचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला छळतो की अरे, हे व्होकॅब्युलरीचे प्रश्न इतके कसे काय वेगळे येतात, यांचा नक्की सोर्स काय असतो. तर आज आपण ह्याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपल्याला नेहमी वाटतं की व्होकॅब्युलरीचे प्रश्न कुठूनही विचारले जातात, ते खूप अवघड असतात. पण ह्यात एक पॅटर्न आहे, एक विशिष्ट सोर्स आहे. हे तुमच्या लक्षात आलंय का? चला, आपण ह्या व्होकॅब्युलरीच्या कोड्याला एकत्र सोडवूया आणि बघूया की सत्य नक्की काय आहे. ओके, तर चला मग थेट पुराव्यांवरच बोलूया. आपण आता जे पाहणार आहोत ना, त्यात फक्त शब्दच सारखे नाहीयेत, तर अनेकदा प्रश्नाचं स्वरूप सुद्धा MPSCने जसेच्या तसे उचललेलं आहे. म्हणजे सोर्समध्ये जर प्रश्न सिनॉनिमचा असेल तर MPSCने सुद्धा सिनॉनिमच विचारला आहे. चला पाहूया पहिला पुरावा. स्क्रीनवर बघा, डावीकडे आहे MPSCचा प्रश्न. हॅज टर्न द कॉर्नर या इडियमचा अर्थ विचारलाय आणि त्याचं उत्तर आहे पास्ट क्रिटिकल पॉइंट. आता उजवीकडे बघा, हा आहे आपला सोर्स. इथे टू टर्न द कॉर्नरचा अर्थ दिलाय टू पास द क्रिटिकल स्टेज. म्हणजे काय? कठीण परिस्थितीवर मात करणे. अर्थ अगदी तोच आहे. आता सांगा, हा योगायोग आहे का? मला तर नाही वाटत. आता पुढचं उदाहरण बघा. कॉल्ड ऑफ ह्या फ्रेझल वर्बबद्दलचा प्रश्न आहे. MPSCच्या प्रश्नातलं उत्तर आहे कॅन्सल्ड. आणि आपल्या सोर्समध्ये कॉल्ड ऑफचा अर्थ एकदम स्पष्टपणे टू कॅन्सल असा दिलाय. म्हणजे अगदी थेट संबंध आहे. आता इथे थोडी गंमत आहे. MPSCने प्लेंटी ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलाय आणि उत्तर आहे स्केर्सिटी. आता सोर्सकडे बघा, इथे स्केर्सिटीचा विरुद्धार्थी शब्द म्हणून प्लेंटी दिलेला आहे. म्हणजे आयोगाने फक्त प्रश्न उलटा विचारलाय, पण शब्दांची जोडी मात्र तीच वापरली आहे. हा पॅटर्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. पुढचा शब्द आहे इनएव्हिटेबल. आयोगाने याचा अर्थ विचारला दॅट विच कॅनॉट बी अवॉइडेड, म्हणजे जे टाळता येत नाही. आणि आपल्या सोर्समध्ये बघा, इनएव्हिटेबलचा समानार्थी शब्द म्हणून अनअवॉइडेबल हा पर्याय दिलेला आहे. म्हणजे ज्याला सोर्समधला हा शब्द माहिती आहे त्याला MPSCच्या प्रश्नाचं उत्तर एका सेकंदात मिळालं असणार. आणि आता हा पुरावा बघा, हे तर कमालच आहे. MPSCचा प्रश्न आहे वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग्स आणि उत्तर आहे ऑप्टिमिस्ट. आणि आता सोर्स बघा, ऑप्टिमिस्टची व्याख्या दिली आहे लुक्स अपॉन द ब्राईटर साईड ऑफ थिंग्स. म्हणजे शब्दशः अगदी सेम टू सेम वाक्य उचलले. आणि हा पॅटर्न इथेच थांबत नाहीये. ग्लटन या शब्दाबद्दल आयोगाने विचारलं वन हू ईट्स टू मच. आणि आपल्या सोर्समध्ये सुद्धा ग्लटनची व्याख्या वन हू ईट्स टू मच अशीच आहे. परत एकदा 100% मॅच. आता आपण आउट ऑफ क्वेश्चन या फ्रेजकडे येऊया. MPSCने याचा अर्थ विचारला आणि पर्याय दिला इम्पॉसिबल. आता सोर्सकडे एक नजर टाका. इथे आउट ऑफ द क्वेश्चनसाठी समानार्थी शब्द म्हणून इम्पॉसिबल दिलेला आहे. म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे नाही का? पुढचा शब्द आहे ॲम्बिडेक्स्ट्रस. आयोगाच्या प्रश्नातला अर्थ आहे वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल. आणि सोर्समध्ये सुद्धा अशी व्यक्ती जी दोन्ही हातांचा वापर सारख्याच क्षमतेने करू शकते तिला ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणतात. हे स्पष्ट दिसतंय. पुन्हा एकदा थ्रेड जुळणारा प्रश्न. आणि या सेक्शनमधला शेवटचा आणि सगळ्यात जबरदस्त पुरावा. MPSCचा प्रश्न आहे वडिलांची हत्या करणाऱ्या व्यक्तीसाठी एक शब्द. उत्तर आहे पॅट्रिसाइड. आणि सोर्समध्ये पॅट्रिसाइडची व्याख्या आहे द क्राईम ऑफ किलिंग युअर फादर. आता यापेक्षा जास्त थेट पुरावा काय असू शकतो? ओके, आतापर्यंत आपण बघितलं की प्रश्न जसेच्या तसे कसे उचलले जातात. पण कधीकधी आयोग थोडं हुशारीने प्रश्न विचारतं. शब्द थोडे वेगळे वापरले जातात. पण त्यामागची जी मूळ संकल्पना आहे, जी टेस्ट करायची आहे, ती मात्र सोर्समधूनच घेतलेली असते. चला बघूया हे कसं होतं ते. उदाहरण म्हणून युबिक्विटस हा शब्द घेऊया. MPSCने याचा समानार्थी शब्द विचारला. उत्तर आहे ऑमनी प्रेझेंट. आणि सोर्समध्ये सुद्धा युबिक्विटसचा समानार्थी शब्दच विचारला आहे. जरी पर्याय थोडे वेगळे असले तरी दोन्ही प्रश्नांची मूळ संकल्पना आणि अपेक्षित ज्ञान एकच आहे. हे उदाहरण तर खूपच इंटरेस्टिंग आहे. MPSCने एक्झॉटिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलाय जो आहे इंडिजिनस. आता सोर्स बघा, इथे एलियन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलाय आणि त्याचंही उत्तर इंडिजिनस आहे. आता बघा, एक्झॉटिक आणि एलियन दोन्हीचा अर्थ परदेशी किंवा बाहेरून आलेला असा होतो. म्हणजे दोन्ही प्रश्नांमधून एकाच संकल्पनेची म्हणजेच इंडिजिनस ह्या शब्दाची चाचणी घेतली जाते. आणि हाच तो महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे.
परीक्षक त्याच व्होकॅब्युलरी कॉन्सेप्ट्सची चाचणी घेत आहेत ज्या ह्या एका सोर्समध्ये सापडतात, कधी थेट तर कधी अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे. हे शेवटचं उदाहरण बघा. MPSCने आर्टफुल शब्दावर आधारित फिल इन द ब्लँकचा प्रश्न विचारला. वाक्याचा अर्थ समजून उत्तर द्यायचं होतं. आता सोर्स बघा. इथे आर्टफुलचा अर्थ कनिंग म्हणजे लबाड किंवा धूर्त असा दिला आहे. ज्याला हा अर्थ माहीत आहे त्यालाच MPSCच्या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा संबंध थेट आहे. तर मग ह्या सगळ्या पुराव्यांवरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? याचा आपल्या अभ्यास करण्याच्या पद्धतीवर काय परिणाम झाला पाहिजे? चला बघूया. तर आपण काय शिकलो? पुरावा अगदी स्पष्ट आहे. प्रश्न थेट याच सोर्समधून आले आहेत. अनेकदा तर प्रश्नाचं स्वरूपही बदललेलं नाहीये. शब्द आणि संकल्पना दोन्ही समान आहेत. हा योगायोग नाही, हा स्मार्ट स्टडीचा थेट पुरावा आहे. योग्य सोर्स निवडला तर कमी श्रमात जास्त यश मिळवता येतं, हेच यातून सिद्ध होतं. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. महागड्या भरपूर लेक्चर्स असलेल्या आणि वेळखाऊ बॅचेसच्या मागे धावायचं की कमी वेळेत जास्त मार्क्स मिळवून देणारा हा अचूक सोर्स वापरायचा? पुरावा तुमच्या समोर आहे, निवड तुमची आहे. अशाच प्रकारच्या विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, हे विश्लेषण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. भेटूया पुढच्या भागात.